नमस्कार महाराज। एग्रीकल्चर मधला अमिताभ बच्चन, सिमोडिस, हम जहां खड़े हो जाते हैं लाइन वहां से शुरू हो जाती है। मित्रांनो, सिजेंटा कंपनीने मागच्या वर्षी, मी चुकत नसेल तर मागच्या वर्षी हे प्रोडक्ट लॉन्च केलं। एवढं व्हायरल झालं जेवढं व्हायरल आपले व्हिडिओ होत नाहीत, आणि झाले तरी तुम्ही लाईक करत नाहीत, फॉलो करत नाहीत। एवढं प्रोडक्ट हे व्हायरल झालं का? रिपोर्टच तसेच महाराज, भयान रिपोर्ट एकदम। म्हणजे पहिले एक प्रोडक्ट चालत होतं, तुम्ही कमेंट मध्ये लिहाल वांग्यावरच्या आळीसाठी, आता तुम्ही त्याला क्रॉस टेक ओव्हरटेक करायला लागून गेलाय हे प्रोडक्ट। मी कंपनीचं नाव नाही घेत, पण खूप मोठ्या प्रमाणात चांगले रिपोर्ट द्यायला लागले, जबरदस्त एकदम। तर मित्रांनो, कंपनी या प्रोडक्टचं नाव आहे सिमोडिस, कंपनी आहे सिजेंटा, पहचान की मोहताज नाही। कंटेन आहे वेगळाच कंटेन आहे, म्हणजे नवीनच केमिस्ट्री, नवीनच शोध आहे। ग्रुप 13चं औषध आहे। आयसोसायक्लोसेरम 9.2 DC फॉर्म्युलेशन आहे महाराज। काम कसं करतं हे पण 3 प्रकारे काम करतं महाराज, 3 प्रकारे। नोवेल मोड ऑफ ऍक्शन, नोवेल मोड ऑफ ऍक्शन महाराज, मज्जातंतू, म्हणजे असं माझ्या डोक्यामध्ये ना एक मज्जातंतू असतो जो आपल्या पूर्ण बॉडीला डोक्याशी कनेक्ट करतो। किंवा समजून घ्या, माझं डोकं जर खराब होऊन गेलं माझं डोकं, तर माझं शरीर, मी खातो कुठे, करतो काय, बोलतो काय, काही समजणार नाही। तर हे काय करतं, नोवेल मोड ऑफ ऍक्शन म्हणजे जेव्हा हे पीक याच्या संपर्कात येतं तर हे डोकंच बधीर करून टाकतं। डोकं म्हणजे डायरेक्ट हँग करून टाकतं, एकदम असं काहीच करता येत नाही। म्हणजे त्या किड्याला समजतच नाही मी काय करतोय, मी खातोय, चालतोय, बोलतोय, मला माझ्यावर ऊन पडतंय का, मी सावलीमध्ये लपू, काहीच नाही। ते पॅरालाइज होऊन जातं, आणि पॅरालाइज होऊन काय होऊन जातं, कालांतराने त्याचे मौत होऊन जाते। एवढ्या पद्धतीने नोवेल मोड ऑफ ऍक्शनने याचं वर्किंग केलेलं आहे। मग हे काम कसं करतं हे मित्रांनो, ह्याच्यामध्ये ट्रान्सलॅमिनार ऍक्शन आहे। ट्रान्सलॅमिनार ऍक्शन म्हणजे मी म्हणतो, साला हे पेट्रोल पंपाने मारू का साध्या पंपाने मारू, एवढे मोठे दाट कपाशी आहे माझी, एवढे मोठे दाट मक्का आहे माझा, एवढा मोठा दाट भाजीपाला आहे माझा, पत्त्यावर पानावरच्या पानावर पडता, खाली पडत नाही, पडलं बी ते वरवरचं खाली माझे कीटक आहेत, ते खाली पोहोचायला पाहिजे। स्टिकर टाकू का, काय टाकू का, काय करू, लई प्रश्न झाले आपल्यावाले। तर हे ट्रान्सलॅमिनार ऍक्शन जे ना, हे तुमचे सगळे प्रश्न सोडून देईल। हे पत्त्याच्या वरच्या भागाला जर पडून गेलं इथे, तर इथून झिरपून खाली होऊन जातं। हे खालचे किडे जर राहिले ना, आपले हे किडे इथल्या वरच्या भागाला मारलेले, तुम्ही इथून झिरपून खाली होऊन जातं। हे खालचे किडे खाताच नोवेल मोड ऑफ ऍक्शन सुरू होते। नोवेल मोड ऑफ ऍक्शन म्हणजे कोणती, डोकंच बधीर करून टाकायचं डायरेक्ट, कालांतराने त्याला पॅरालिस होतो, काढून जातं। याला 1-2 दिवस त्याची प्रोसेस भरपूर जाते। कॉन्टॅक्ट पण आहे, म्हणजे मारता मारता तुमच्या चपाटात आला रे बाप्पू, हे कोणी बी आलं सिमोडिसच्या चपाटात, तर यांचा कार्यक्रम वाजीन म्हणजे वाजीन। एक बी जगणार नाही, औषधाला सुद्धा नाही, नवीन पैदाशीला सुद्धा जगू देत नाही, एवढे भारी रिपोर्ट येत आहेत। मग याचे डोसेस काय आहेत, तर डोसेस याचे मित्रांनो वेगवेगळे आहेत बरं का। तुम्ही वांग्यामध्ये वापराल तर 24 ते 25 ml, 20 ml एका 240 ml एका एकराला वापरतात। नंतर हे कॅबेज साठी आहे, हे कॉटन साठी आहे। पण आम्हाला एक गावठी भाषेत सांगा, तुमच्या शब्दात किती वापरायचं, तिथे रिपोर्ट आले पाहिजे सगळ्याला। तर महाराज, कमीत कमी 12 ते 15 ml 15 लिटरच्या पंपाला वापरा, तुफान रिपोर्ट येते, एकदम भयान डायरेक्ट। आणि दुसरी गोष्ट, हे प्रोडक्ट आजकाल काहीतरी करायला लागलेत, म्हणजे शेतकरी सांगतात, काय खरं काय खोटं मला माहित नाही, पण माझेच शेतकरी सांगतात हे मारलं की एकदम हिरवगार प्लॉट होऊन जातं। तुमचाही होत असेल तर कमेंट मध्ये सांगा महाराज, आपल्या कार्यकर्त्यांना उपयोगात येईल। तर झालं याचा डोसेस। मग हे काम काय करतं महाराज, एवढं भारी प्रोडक्ट आहे, तर काम काय काय करतं, तर आता भेंडीवरती, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त अटॅक ना लाल कोळीचा येतो। तुम्ही ते काय म्हणता, गुलाबवाल्यांना विचारून बघा, तुम्ही टमाट्यावाल्यांना विचारून बघा, तुम्ही भेंडीवाल्यांना विचारून बघा, किंवा तुम्ही संत्रा मोसंबीवाल्यांना विचारून बघा, हे असं पत्तन असं डायरेक्ट थंडीमध्ये खाल्ल्यावर आपली कातडी कशी होऊन जाते, तसं होऊन जाते डायरेक्ट कातडी पत्त्यांची। हे काम काय काय करतं, काय काय मारतं, तर थ्रिप्स मारतं महाराज। आईला थ्रिप्स मारतं का? हो,
थ्रिप्स माझ्या मिरचीसाठी लई त्रासदायक, माझ्या वांग्यासाठी लई त्रासदायक, सगळ्यांसाठीच लई त्रासदायक. थ्रिप्सचा कार्यक्रम आवडतो महाराज. सर्व प्रकारच्या आळ्या, तुफान रिपोर्ट आहे त्याच्या वांग्यावरती शेंडे आळीला, भारी रिपोर्ट आहे. ज्यांनी ज्यांनी घेतलेत महाराज खोटं बोलू नका, कमेंट मध्ये सांगा. नाही तर तुम्ही काय करता माहितीये का, स्वतःची बाटली लपडता, मारता ही, धावता दुसऱ्याला ती, त्याच्याने काही तुमचा फायदा होणार नाही, उद्या दुसऱ्यांचाही फायदे. तर ही सर्व आई मारून टाकतं. नागळी असू द्या, शेंडे असू द्या, पोग्यातले असू द्या, फळातले असू द्या, झाडातले असू द्या, पोटातले असू द्या, झाडाच्या आई बी मारून दिली महाराज. तुडतुडेही मारतोय, तुडतुडे सुद्धा माझ्या भेंडीवर माझे कार्यकर्ते, हे तुडतुडे, हे कुळी आणि आळी, हे राहतच या दिवसात, हेही मारतं महाराज. माझ्या याच्यावर टोमॅटोवर तुडतुडे राहील, थ्रिप्स एवढा नाही राहत, पण लालकुळी येईल आणि आळी तर ती काय तुटा लुटाने तर मग आम्हाला फार लुटा करून टाकलंय, तर तीही मारतं. म्हणजे थ्रिप्स मारतं, सर्व आया मारतं, तुडतुडे मारतं आणि राजा हो तुमच्या सगळ्या कोळ्या मारतं बरं का. म्हणजे तुमची लाल कोळी असू द्या, पिवळी कोळी असू द्या, तुमची कुठलीही कोळी असू द्या, एवढं पाडून देतं सगळं. तर अशा प्रकारे हे औषध आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा, आणि जर आवडलं असेल तर फॉलो करून घ्या, आणि युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र महाराज.